तुम्हाला माहिती आहे का, PCOD, थायरॉईड, वजन वाढणं ह्यांचा एकत्र संबंध आहे. खूप जणांना वाटतं की मला फक्त PCODचा आजार आहे, मला थायरॉईड तर नाही आहे. खूप जणांना वाटतं मला फक्त थायरॉईड आहे किंवा वजन वाढतं आहे, पण मला PCOD नाही आहे. पण हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत, म्हणजे PCOD, PCOSचा आजार होणं, ज्याला आता PMOS असंही म्हणतात, आणि जो थायरॉईड, स्पेशली हायपोथायरॉइडिझम, त्यासोबतच वजन वाढणं, हे ॲक्च्युली रिलेटेड आहेत. आज मी तुम्हाला सांगणार आहे हे तिन्ही कसे रिलेटेड आहेत. आणि जरी तुम्हाला PCOD, PCOS किंवा PMOS हा आजार असेल, तरी तुम्हाला थायरॉईडकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला थायरॉईड हा आजार असेल, तरी तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा तुमच्या ओव्हरीजकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासोबतच वजन वाढण्याचा सुद्धा ह्या दोन्ही आजाराशी संबंध आहे. तर हे कसे रिलेटेड आहेत आणि त्याची ट्रीटमेंटसुद्धा एकत्र घ्यावी लागते, तेव्हाच त्याचा फायदा होतो. सो ह्याच संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. सो तुम्हाला जर हायपोथायरॉइडिझमचा आजार असेल, तुमचं वजन वाढत असेल किंवा तुम्हाला PCOD, PCOSचा त्रास असेल, तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. कारण ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन, नवीन माहिती नक्की मिळेल. सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PHD क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. बघा, बऱ्याच वेळा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की तुम्हाला थायरॉईड आजार आहे, स्पेशली हायपोथायरॉइडिझम. तुम्ही त्याची औषधं घेताय, पण तरीसुद्धा ती मेडिसिन्स काही बंद होत नाही, तुम्हाला बरं वाटत नाही किंवा त्याची लक्षणं आहेत ती कमी होत नाही. ब्लड टेस्टमध्ये असं दिसून येतं की तुमची लेवल जी आहे ती कमी व्हायला लागलेली आहे, पण कुठे ना कुठे आराम तुम्हाला मिळत नाही. आणि तसंच होतं PCOD, PCOS ह्या आजारामध्ये सुद्धा. आपण फक्त पिरियड्स येण्यासाठी औषधं घेतो किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स ठीक करण्यासाठी औषधं घेतो, पण थायरॉईडकडे एवढं लक्ष देत नाही, कारण रिपोर्ट्स नॉर्मल येतात म्हणून त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. सो बघा, बऱ्याच वेळा हे आजार जे आहेत ना ते कनेक्टेड आहेत. बघा, आपल्या शरीरामध्ये एक हॉर्मोनल ॲक्सेस आहे. शरीरातील हॉर्मोन्स हे एका ऑर्केस्ट्रासारखे आहेत, म्हणजे सगळे एकत्र काम करणं गरजेचं आहे शरीराची हार्मनी किंवा शरीरातलं जे काही फंक्शन आहे ते व्यवस्थित चालण्यासाठी. त्यानंतर एक आपल्या शरीरामध्ये ॲक्सेस आहे, ज्याला HPA ॲक्सेस म्हणतात. हायपोथॅलॅमस, पिट्युटरी आणि ॲड्रेनल ॲक्सेस. हे तिन्हीही एकमेकांशी जोडलेले आहेत. सो शरीरामध्ये जेव्हा स्ट्रेस येतो ना, तेव्हा कॉर्टिसॉल वाढतो, जे मी मोस्टली माझ्या सर्व व्हिडिओजमध्ये बोलतच असते. सो कॉर्टिसॉलमुळे काय होतं, इन्सुलिन रेझिस्टन्सचा जो प्रॉब्लेम आहे तो वाढून जातो. म्हणजे इन्सुलिन जास्त झाला की शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन वाढतो, आणि टेस्टोस्टेरॉन वाढला की मग PCODचा त्रास होतो. सो कुठे ना कुठे स्ट्रेस जे आहे हे सर्वांशी रिलेटेड आहे. म्हणजे स्ट्रेस किंवा कॉर्टिसॉल लेवल हा थायरॉईडशी सुद्धा रिलेटेड आहे. त्यानंतर तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा PCOD, PCOS ह्याच्याशी सुद्धा रिलेटेड आहे. आणि त्यासोबतच कॉर्टिसॉलमुळे वजनसुद्धा वाढतं. सो कॉर्टिसॉल जो आहे तो काय करतो माहिती आहे का, थायरॉईड हॉर्मोन किंवा थायरॉईड ग्लँडला सप्रेस करतो, आणि त्यामुळे थायरॉईडचं फंक्शन, कार्य करण्याची क्षमता कमी होते, आणि म्हणूनच हायपोथायरॉइडिझम हा आजार होतो. हायपोथायरॉइडिझम झालं की काय होतं, मेटाबॉलिझम म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे कॅलरी बर्न करण्याची प्रोसेस असते ती कमी होते, आणि म्हणूनच वजन वाढतं. म्हणून हे तिन्ही जे एकत्र, जसं मी सांगितलं, म्हणजे थायरॉईड हा आजार होणं, PCOD होणं, वजन वाढणं, हे युजली रिलेटेड आहे स्ट्रेसला, आणि स्ट्रेस हे वाढतं कॉर्टिसॉलमुळे. बघा, इन्सुलिन रेझिस्टन्स हा सगळ्यात मोठा विलन आहे. इन्सुलिन काय करतं, इन्सुलिन म्हणजे बघा आपले शरीरामध्ये जे काही साखर आहे ती नियंत्रणात ठेवण्याचं काम करत असतं. म्हणजे जेव्हा पण आपण काही खातो तेव्हा ती रक्तातली शुगर ती सेल्समध्ये पाठवतं, पण सेल्समध्ये शुगर सफिशियंट झाली की ते सेल्स शुगर घेणं बंद करतात, आणि मग ती शुगर रक्तामध्येच राहते. सो इन्सुलिन रेझिस्टन्सचा जो त्रास आहे, आता युजली मी जसं मी सांगितलं की इन्सुलिन रेझिस्टन्सचं मेन कारण असतं की तुमची खाण्याची पद्धत. जर तुम्ही खूप जास्त कार्बोहायड्रेट खात असाल किंवा शुगरचं जास्त सेवन करत असाल, हे पहिलं कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्सचं. आणि दुसरं इम्पॉर्टंट कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस. सो स्ट्रेस पण जेव्हा शरीरामध्ये वाढतो तेव्हा पण शरीरातले सेल्स जे आहेत ते इम्बॅलन्स होतात. म्हणजे जेव्हा कॉर्टिसॉल वाढलेलं असतं तेव्हा सेल्स शुगर घेणं बंद करतात, आणि म्हणूनच रक्तामध्ये जी आहे ती साखरेची पातळी वाढते, आणि साखरेची पातळी वाढली की
तेव्हासुद्धा मग ते तुम्हाला माहिती असेल की मग इन्सुलिन रेझिस्टन्स होतो, डायबिटीज हा आजार होतो किंवा हॉर्मोनल इश्यूज होतात. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलंही असेल की तुमचा आहार बऱ्यापैकी ठीक असतो, म्हणजे तुम्ही एवढी काही साखर खात नाही किंवा कार्बोहायड्रेटचं सेवन करत नाही, रेग्युलरली वॉकसुद्धा करता, तरीसुद्धा रक्तामध्ये थोडीशी शुगर वाढलेली असते. तर अशा वेळेला स्ट्रेस रिस्पॉन्सिबल असतो किंवा कॉर्टिसॉल हॉर्मोन आहे तो रिस्पॉन्सिबल असतो. आणि मग रक्तामध्ये बघा साखर जास्त वाढली की पॅनक्रियाज त्यांना जास्त इन्सुलिन बनवावं लागतं. इन्सुलिन जास्त बनलं की शरीरामध्ये फॅट स्टोरेजसुद्धा वाढतं, स्पेशली पोटाच्या भागात. म्हणून तुम्ही बघत असाल की खूप जणांची बेली फॅट म्हणजे जे आहे ते वाढलेलं असतं. सो इन्सुलिन जास्त झालं तर फॅट पर्सेंटेज वाढतं आणि फॅट पर्सेंटेज वाढलं की मग वजनही वाढतं. सो स्ट्रेसमुळे इन्सुलिन वाढतं आहे, वजन वाढतं आहे. त्यानंतर ओव्हरीज ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात टेस्टोस्टेरॉन बनवत आहेत आणि मग PCOD हा आजारही होतो आहे. सो कुठे ना कुठे स्ट्रेस रिस्पॉन्सिबल आहे बऱ्याच आजारांसाठी. सो आता तुम्हाला जर इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करायचं असेल तर तुमच्या डाएटसोबत स्ट्रेस कमी करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जसं मी नेहमी म्हणत असते की हाय प्रोटीन डाएट तुम्ही फॉलो करा किंवा लो ग्लायसेमिक डाएट असतं, म्हणजे ज्या ज्या अन्नपदार्थांमध्ये साखर कार्बोहायड्रेट्स कमी आहेत असं अन्न तुम्ही घेऊ शकता. त्यासोबतच एक ईटिंग पॅटर्न आहे ज्याला इंटरमिडियंट फास्टिंग असंही म्हणतात. खूप जणांना त्याचा फायदासुद्धा होतो. जसं संध्याकाळी तुम्ही 6-7 नंतर जेवणं किंवा काही खाणं कमी केलं पाहिजे किंवा बंद केलं पाहिजे आणि सकाळीसुद्धा तुम्ही एक 10-11पर्यंत खाऊ शकता. सो तुमच्या शरीरामध्ये फास्टिंग विंडो खूप जास्त प्रमाणात राहतो. तो फास्टिंग विंडो म्हणजे संध्याकाळच्या 7 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत जर तुम्ही फास्टिंग स्टेटमध्ये राहिलात तर ह्यामध्ये बॉडी बऱ्यापैकी तुमच्या शरीरातली साखर आहे ती वापरून टाकते आणि म्हणून ब्लड शुगर नियंत्रणात येते, इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्राससुद्धा कमी होतो. तो हे डाएटमध्ये झालं. त्यासोबतच रेग्युलरली काही ना काही एक्सरसाइज करा आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइजेस करू शकता, योगा मेडिटेशन करू शकता. सो तुम्हाला माहिती आहे का, ब्रीदिंग एक्सरसाइजेस करतो ना, स्पेशली आपण डीप ब्रीदिंग घेतो त्यावेळेला इमिजिएटली कॉर्टिसॉल थोडासा कमी होतो. सो जेव्हा पण तुम्हाला असं सतत स्ट्रेसमध्ये जाणवतं किंवा सतत काही ना काही थॉट्स मनामध्ये चालू असतात त्यावेळेला तुम्ही डीप ब्रीदिंग लगेच करू शकता. ह्याने डेफिनेटली फायदा होतो. त्यानंतर काही अँटी इन्फ्लेमेटरी फूड्स आहेत ते सुद्धा तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता. जसं हळद आहे, आलं किंवा ओमेगा 3 फॅट्स आहेत हे तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता. ह्यामध्ये काय होतं, शरीरातली सूज कमी होते आणि इन्सुलिनसुद्धा कंट्रोलमध्ये राहत असतं आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीसुद्धा वाढते, म्हणजेच इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्राससुद्धा कमी होण्यासाठी मदत होते. सो आता बघा ह्या सगळ्या गोष्टी कदाचित तुम्ही हेही म्हणत असाल की आम्ही बऱ्यापैकी फॉलो करतो, आम्ही रेग्युलरली योगा करतो आहे, आम्ही रेग्युलरली काही ना काही एक्सरसाइजेस करतो आहे किंवा आम्ही लो कार्बोहायड्रेट डाएटसुद्धा फॉलो करतो, पण तरीसुद्धा पाहिजे तेवढे रिझल्ट्स नाही मिळत. तर तुम्हालासुद्धा जर असं जाणवत असेल तर मग तुम्हाला काही पोषक घटकांची कमतरता आहे. आणि आपल्या शरीराला काही इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स, मिनरल्स, विटॅमिन्स हवे असतात आणि त्यांची जेव्हा कमतरता होते तेव्हा पण बॉडी आपलं कार्य किंवा फंक्शन व्यवस्थित करू शकत नाही. म्हणूनच आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये असे काही किट्स तयार केलेले आहेत, म्हणजे ज्याला जो प्रॉब्लेम आहे, जसं की थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे, हायपोथायरॉइडिझम आहे, तर अशा वेळेला आम्ही हायपोथायरॉइडिझमसाठी जे इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स आहेत हे आम्ही आमच्या थायरॉईड सपोर्ट सप्लिमेंट ह्यामध्ये ॲड केलेले आहेत. त्यासोबतच आम्ही ह्याच्यामध्ये आमचं होमिओपॅथीचं PT थायरॉईड ड्रॉप्स आहेत ते देतो. त्यानंतर मॅग्नेशियम आहे जे तुमच्या हॉर्मोनसाठी, स्ट्रेस कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे, हे सुद्धा त्यासोबत रेकमेंड करतो. त्यानंतर ज्यांना पण PCOD PCOSचा त्रास आहे त्यासाठी सुद्धा आम्ही एक हॉर्मोनल सपोर्ट किट जो आहे तो बनवला आहे, ज्याच्यामध्ये आमचे सप्लिमेंट्स असतात. त्यामध्ये आम्ही होमिओपॅथिक मेडिसिन्स ॲड करतो. त्यानंतर स्ट्रेस कमी करण्यासाठी मॅग्नेशियम, अश्वगंधा असे सप्लिमेंट्स ॲड करतो. सो कुठे ना कुठे हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास किंवा थायरॉईडसारखे मोठे आजार कमी करण्यासाठी तुम्हाला डाएट फॉलो करणं, तुम्हाला एक्सरसाइज रुटीन फॉलो करणं, स्ट्रेस कमी करणं आणि आवश्यक न्यूट्रियंट्स, पोषक घटकं शरीराला देणं खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्हीसुद्धा जर खूप सारे ट्रीटमेंट्स किंवा मेडिसिन्स घेऊन वैतागले असाल किंवा फ्रस्ट्रेट झाले असाल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल माझ्या आजारासाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे की नाही किंवा हा आजार कमी होऊ शकतो की नाही, रिव्हर्स होऊ शकतो की नाही, असे प्रश्न तुम्हाला असतील तर तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. आमचे डॉक्टर्स आहेत ते तुमच्याशी बोलून तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट सजेस्ट करतील. जसं मी सांगितलं, आम्ही होलिस्टिक ट्रीटमेंट देतो, ज्याच्यामध्ये फक्त सिम्टमॅटिक औषधं नसतात. तुमचं आजाराचं मूळ कारण आहे, रूट कॉज आहे,
तो आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो. जे काही आता मी सांगितलं तुम्हाला की तुमचं डाएट, त्यानंतर स्ट्रेस किंवा बाकी काही रिझन्स असतील, स्पेशली जे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असते, तर हेच काही ना काही रिझन्स असतात ज्याच्यामुळे हे आजार होतात आणि ते बरेही होत नाही. तर आपण त्याच्याकडेच लक्ष देऊन हे कमी करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमची औषधं कमी होतात, तुमचे डोसेस कमी होतात आणि आजार रिव्हर्स करण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होते. तर तुम्हालासुद्धा असे काही लक्षणं असतील, सिम्पटम्स असतील, खूप सारे प्रश्न असतील, तर तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्ससोबतसुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज फ्युचरमध्ये सुद्धा पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.